प्रेमविवाह. प्रेमविवाहाबद्दल मनुस्मृतीत नेमकं काय म्हटलं आहे आणि मनुस्मृती प्रेमविवाहाला चांगलं समजते की वाईट, सगळं सविस्तर सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा. मित्रांनो, सनातन धर्मातील 16 संस्कारांपैकी विवाह हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अविवाहित व्यक्तीचं जीवन अपूर्ण मानलं जातं. हिंदू विवाहात वधूवर 7 शपथा घेतात, ज्या त्यांच्यात जन्मोजन्माची बंधनं निर्माण करतात. पूर्वी लोक कुटुंबाच्या इच्छेने विवाह करायचे, पण आजकाल तरुण तरुणी स्वतःचे निर्णय स्वतः घेत आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करणं पसंत करतात. यामुळेच एक प्रश्न नेहमी पडतो की हिंदू धर्मात प्रेमविवाहाला परवानगी आहे का? मनुस्मृतीत यावर काय म्हटलं आहे? तर मनुस्मृतीत प्रेमविवाहाला पूर्णपणे नाकारत नाही. ती प्रेमविवाहाला स्वीकारते, पण प्रेमविवाहाला विवाहाचा सर्वात आदर्श प्रकार मानत नाही. मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणी विवाह हा विवाहाचा सर्वात श्रेष्ठ आणि उच्च प्रकार मानला जातो. तरीही यात प्रेमविवाहाला म्हणजेच गंधर्व विवाहाला मान्यता दिलेली आहे. मनुस्मृतीनुसार जर एखाद्या जोडप्यानं प्रेमविवाह केला तर त्यांनी नंतर आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि संमती घेतली पाहिजे. मनुस्मृतीतील प्रेमविवाहाबद्दलच्या या विचाराबद्दल तुम्ही सहमत आहात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.